नमस्कार सगळ्यांना। तर सकाळी सकाळी जर कोकणी माणसाची बॅटरी 100% चार्ज करायची असेल ना, तर त्यांना कांदा पोहे देऊ नका। त्यांना ही गरमागरम भाकरी आणि तव्यावर भाजलेली सुकट एक घास तोंडात टाकला ना, तरी मन एकदम शांत होऊन जातं। तसं बघायला गेलं तर ही काही एवढी मोठी रेसिपी नाहीये, पण आपल्या कोकण पट्ट्यामध्ये ही रेसिपी नेहमी नाश्त्याला खाल्ली जाते, त्यामुळे आज दाखवते। तर ऑलमोस्ट आपल्या कोकणाच्या म्हणजे भरपूर ठिकाणी ही चटणी बनवून ठेवलेली असते, ज्याच्यामध्ये खोबरं, सुक्या मिरच्या आणि लसूण असतं आणि मीठ असतं। तर ही चटणी मी वापरली होती। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातला लाल तिखट जो साधा मसाला असतो तो वापरलात तरी चालतो। कांदा घ्यायचा, कांदा आणि ती चटणी चांगली हाताने चुरडून घ्यायची, तेल टाकायचं, चुरडून झाल्यानंतर मग कुरकुरीत भाजलेली जी सुकट असते, जी चांगली खरपूस भाजून घ्यायची तव्यावरती, ती सुकट ॲड करायची आणि हाताने ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं। तयार आहे आपली सुकट आणि भाकरी। तुम्ही समजा ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागते। मला बोलताना सुद्धा तोंडाला पाणी येतंय, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। थँक्यू।